तोरण बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मनामनांची। दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर नवज्योत सिंह देसाई, युवक नेते, राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघ। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गोकुळ दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षाच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्या वेळी दिला जातो। दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे। गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गोकुळमार्फत म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी 113 कोटी 66 लाख रुपये इतकी उच्चांकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी जमा करण्यात येणार असून ही गोकुळच्या लाखो दूध उत्पादकांना दिलेली दीपावली भेट आहे, अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। ते पुढे म्हणाले की आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये दिनांक 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर 2 रुपये 50 पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर 1 रुपये 50 पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे। यापैकी प्रतिलिटर 0.25 पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहे। दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास 2 रुपये 25 पैसे व गाय दुधास प्रतिलिटर 1 रुपये 25 पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे। गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो। त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता 58 कोटी 61 लाख 58 हजार रुपये तर गाय दुधाकरिता 34 कोटी 70 लाख 93 हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर 6% प्रमाणे होणारे व्याज 3 कोटी 20 लाख 35 हजार व डिबेंचर व्याज 7.70% प्रमाणे 8 कोटी 96 लाख 66 हजार रुपये व शेअर्स भांडवलावरती 11% प्रमाणे डिव्हिडंड 8 कोटी 16 लाख 89 हजार रुपये असे एकूण 113 कोटी 66 लाख रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे। दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे, अशी भावना चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त केली। या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या 7,927 दूध संस्थांच्या सुमारे 5,50,000 दूध उत्पादक सभासदांना होणार आहे। दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण 113 कोटी 66 लाख रुपये अंतिम दूध दर फरकाव्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ 42 कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रो ट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनावरती अनुदान व सेवा सुविधावरती खर्च केले आहेत। याबरोबर गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे महालक्ष्मी पशुखाद्य, कोहिनूर डायमंड मिनरल मिक्सर, TMRचा पुरवठा अनुदानावर काफ, स्टार्टर, मिल्क रिप्लेसर उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहे। गोकुळची सन 2023-24 मध्ये 3,670 कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली असून यामध्ये दूध उत्पादक, विक्रेते, ग्राहक व कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, गोकुळचे नेते नामदार हसन मुश्रीफ व माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे। यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू यासाठी भविष्यात दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे। संचालक मंडळ व व्यवस्थापनाचे योग्य नियोजनामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर व योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ व संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले। गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दीपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदांना
अदा करून सभासदांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले असून दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक, ठेकेदार व सर्व हितचिंतक यांना विजयादशमी, दसरा व दीपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.